रस्ते मा फलेश कदाचन मा कर्म हेतू फलभूमा ते सद्गो कर्माणी म्हणून ऐके पारता याच परी पाहता तुझ उचित होय आता स्वकर्म हे. अधिक पुरुषोत्तम मास अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामधल्या भरपूर अखंड सेवायता, इतक्या सेवायता की त्या सेवेंचं नगण्य करणं म्हणजे फार मोठं आहे. या एक महिन्याच्या सप्त्यामध्ये विचार केला, या नामयज्ञामध्ये किती ग्रंथांचं वाचन आहे बघा. सकाळी काकड आरती, त्यानंतर एकनाथी भागवत पारायण, त्यानंतर गाथा पारायण, त्यानंतर अधिक मास होती ना, पोथी वाचन, त्यानंतर हरिपाठ, त्यानंतर प्रवचन, कीर्तन आणि हरिजागर. या सेवा सोपं नाही आहे, तेवढं सोपं नाही. कारण का, साधना करीत असताना साधकाला च्या साध्यापर्यंत पोचायचं असते. ते साध्य परिपूर्ण होणं आणि एवढं कर्म पूर्ण करणं तितकं सोपं नाही आहे. तेच कर्म आज अखंड हरिनाम यज्ञामध्ये एक महिन्याच्या या सप्त्यामध्ये पूर्णत्वाला जाणं म्हणजे भगवंताचं एक सद्गुरूची कृपाच असते. आज जर विचार केला, बऱ्याच गावामध्ये भरपूर परमार्थ चालू आहे, परंतु सरोडाच्या भूमीमध्ये एवढा परमार्थ कमी वेळेत चालणं. बरेच वर्ष, आता आम्ही पण 30 वर्ष जवळजवळ परमार्थाचे आहे, खरं कमी वेळेत एवढा परमार्थ वाढला आणि एवढं साधना साध्य होऊन मोठमोठे घराणे, वंशज घराण्याने येऊन या पुण्यभूमीमध्ये पावन होऊन एवढा परमार्थ करणं म्हणजे परम भाग्याची प्राप्ती आहे. ती सहजासहजी अख्ख्या जिल्ह्यामध्ये पाहिलं. बरंच फिरतोय आम्ही, चारी वाऱ्या पाय करतोय सगळं, परंतु एक मनाला मोठं समाधान वाटतं की या नामयज्ञामध्ये नामाची संगत एवढी मोठी आहे की महिन्याची एकादश आली, प्रत्येक एकादशीला कीर्तन इथं आलं, प्रत्येक संतांचा तिथीचा याचा कार्यक्रम आहे. सगळं इतकं कार्यक्रम सरोड गावामध्ये होतात. ही परम भाग्याची प्राप्ती आहे. कीर्तन, प्रवचन ऐकणं, करणं ह्या गोष्टी म्हणजे काय सोप्या आहेत. तसं काय अवघड नाही. कीर्तने केली, प्रवचने केली म्हणजे काय मोठं साधना नाही, परंतु त्या चालवणं आणि त्या चालणं हे फार महत्वाचं आहे. जाणते न गुरु भजिजे तेने कृतकार्य योजे तसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लवम संतोषती. त्या मुळाची धारणा, एवढं कर्म चालणं सोपं नाही. म्हणूनच मी आज या नाम यज्ञामध्ये होई किटले म्हणून ऐके पारता याच परी पाहता तुझं उचित होय आता स्वकर्म आहे. श्री गुरुना वंदन करून ज्ञानोबा तुकोबारायांना
विवेकानंद दादा वास्कर आम्हाला ज्यांनी माळ घातली आणि मार्ग दाखवला, त्यांच्या मस्तकावरती त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवून मी सेवेला सुरुवात करतो. म्हणून ऐके पार्था, याच परी पाहता तुझं उचित होय आता स्वकर्मय. या नाम यज्ञामध्ये आज मी सांख्य कर्मयोगामधली ओवी 2 अध्यायातली 47वा श्लोक आणि त्या श्लोकाच्या खालची ओवी घेतलेली आहे. का तर माणसानं कर्म कसं करावं, मनुष्य जन्माला येऊन कर्म काय केलं पाहिजे, कर्म काय केल्यानंतर कर्म फलाची फलस्तुती काय मिळती, याला फार महत्व आहे. नाम भक्ती याही पेक्षा ही जर घडवायची असेल तर कर्माची साथ चांगली लागते. मनुष्याच्या जन्मामध्ये साधना करीत असताना आपण जर कर्म सगळं चांगलं आहे, परंतु कर्म जर चांगलं अयोग्य योग्य अयोग्य हे निवडलं नाही तर माणसाचं मनुष्य जन्माला येऊन व्यर्थ जनावराच्या जन्माला आलेल्यासारखं असतं. म्हणून अर्जुनाला भगवंतानं काय केला, कौरव पांडव सगळे वीर तयार केले, रथी महारथी हे सगळे तयार केले. आणि तयार केल्यानंतर देव अर्जुनाला म्हणला, अर्जुना तुला कर्म करावं लागणार, तू कर्म केलंच पाहिजेस, तू कर्म करणार नाही असा आविर्भाव तू आणून जाऊ नकोस. मी कर्म करतोय असा अभिमान तो आणू नकोस. तू कर्म करणारच आणि तुझ्या हातून कर्म हे होणारच, यामध्ये तुला बदल होणार नाही असं सांगितलं. बरं, ते कर्म कसं करायचं, काय करायचं, त्याला फार महत्व आहे. कर्म करा, फल सोडा. फल सोडून कर्म करा, फल सोडून कर्म करा. तेवढं सोपं आहे काय हो? मानवाला 3 गुण प्राप्त झातात. एक सत्वगुण, रजगुण आणि तमगुण. रजगुण म्हणतो घेईन तर फलासकटच, तमगुण म्हणतो खाईन तर फलासकट. परंतु या दोन्हीच्या विरुद्ध जो असतो तो सत्वगुण म्हणतो की कर्म करा, फल सोडा, फल सोडून कर्म करा. सोपं आहे काय हो तेवढं? तुम्ही आम्ही मानव जन्माला आलेलो आहोत. मग जन्माला येत असताना संसारी जीवनामध्ये 2 कर्म असतात. एक सकाम आणि दुसरं निष्काम. सकाम कर्म कशाला म्हणायचं? हेतू ठेवून जे साधक साधना करतो, फलाच्या अपेक्षा करतो, त्याला काय म्हणायचं? सकाम कर्म. मग ते चांगलं कर्म असेल, वाईट कर्म असेल, ते त्याच्या परीने असतं. परंतु दुसरं जे कर्म आहे ते निष्काम कर्म आहे. कर्म करा, फल सोडा. मला मी केलेल्या कर्माचं फल मिळू दे किंवा नाही मिळू दे, मला केलेल्या कर्माचं फल मिळू दे किंवा नाही मिळू दे, मी कर्म तर करतच राहणारच. मग कर्म करील तसं फल चिकटलेलं असते. फल तुम्ही चांगलं कर्म करा, त्याला चांगलं कर्माला फल चांगलं चिकटलेलं असते. तुम्ही वाईट कर्म करा, त्याला वाईट चिकटलेलं असते. म्हणजे जसं कर्म करशिला त्या वृक्षाला ते फळ तसं चिकटलेलं असते. फार महत्वाचं आहे. मग सकाम माणूस कर्म करीत असताना काल क्षय होतो, त्याचा काल क्षय होतो. म्हणजे सकाम माणूस
काहीतरी भावना ठेवून ज्यावेळी आपण कर्म करतो हेतुपूर्वक, त्यावेळी माणूस लचतो म्हणजे लाजीरवाना होतो. लाजीरवाना काहीतरी स्वार्थापाठी आपण काय केलेलं आहे, कर्म केलेलं आहे. भगवंतापुढं सकाम माणसाला अगदी ताटमानेनं जगता येत नाही. कारण का, तर त्याच्या पोटामध्ये हेतू असतो म्हणून तो माणूस हो. परंतु निष्काम कर्म आहे तो माणूस कधी लचत नाही भगवंताला. कारण का, त्या भगवंतावर अविरत त्याची सेवा असते. मला माझ्या जन्मामध्ये काय मिळू दे नाहीतर नाही मिळू दे, मी चांगलंच कर्म करणार आणि त्या व्यतिरिक्त कर्म करणार नाही. म्हणून निष्काम कर्म बुद्धीचा माणूस अर्जुनाला म्हणलेला आहे. अरे अर्जुना, तू निष्काम कर्म बुद्धीचा आहेस. कुठल्या बुद्धीचा आहेस तू? निष्काम कर्म. तू भिततोस का म्हणून सांगितलं तुला. तुला भ्यायची कारण नाही. तुझा आणि माझा अनन्य जन्माचा संबंध आहे, तो तुला माहित नाही, तो मला माहित आहे. अर्जुना, तुला कर्म करायचं काय नाही ते सांग. त्यावेळी अर्जुनाला घेऊन गेलीत. चला म्हणला, कुणा संग युद्ध करायचं आहे ते मला दाखवा. या अधिक मासमध्ये, अधिक मास म्हणजे काय, 3 वर्षानंतर येणारा मास, तिथीचा बदल होतो. ज्यावेळी पृथ्वी सूर्याच्या भोवती 365 फेऱ्या होतात, त्यावेळी बदल जाते. आणि पृथ्वीच्या स्वतःभोवती 24 तासात फेऱ्या होत्या, त्यावेळी त्या फेऱ्यांचा आकडा काढला जातो. अशा फेरीवरून दिवसामध्ये होणाऱ्या बदलाला आपण अधिक मास म्हणतो. म्हणजे कमी जास्त दिवसाचं चक्रमान होतं. सूर्याच्या 365 फेऱ्या, पृथ्वीच्या सूर्याच्या भोवती 365 आणि स्वतःभोवती 24 फेऱ्या, दिवस आणि रात्र. अशा वेळी अधिक मासाचं चक्र हे फिरत असतं. मग अधिक मासामध्ये पुण्य डब्बल वाढत असतं, 10 पट्टीनं वाढत असतं अधिक मासामध्ये. म्हणून केलेल्या कर्मामध्ये त्या सेवेचा 10,000 पटीनं फायदा होतो. 1000 पटीनं पाप केलं तर 1000 पटीनं त्याचं वाईट होतंय. 1000 पटीनं पुण्य केलं तर 1000 पटीनं त्याचं त्या पद्धतीचं त्याला फळ मिळतं. म्हणून अर्जुनाला सांगितले, अर्जुना, तुला मी चांगला तयार केला आणि तू युद्ध केलं पाहिजेस, युद्ध करणार म्हणून. त्यावेळी अर्जुन रसरशीत त्या तयार युद्धाला झाला. चला कुणासंग युद्ध करायचं आहे म्हणून अर्जुनानं प्रश्न केला. तसं स्वतःच्या जन्माला आपण ज्यावेळी मातेच्या उदरातून आपण आलो, हो पिंड तयार झाला आणि तयार झाल्यानंतर तो पिंड बाहेर आला बालक रूपानं आणि त्यावेळी आज्ञान पण सुज्ञान आला. त्यावेळी त्याला निर्णय घ्यावा लागला. चांगला निर्णय घ्यायचा काय, योग्य निर्णय घ्यायचा. त्याची कर्मावरून त्याची जशी रीत वाढत जाते, तसं स्वतः पण अर्जुन आहे. ह्या अर्जुनाची ही इंद्रिय म्हणजे काय आहे, सर्व काय, हे कुरुक्षेत्र आहे. ह्या कुरुक्षेत्रामध्ये आत्मा भगवंत आहे. आत्मा काय आहे, भगवंत आहे. आणि इतर जो दशरथाचा जो आहे, ही सृष्टी सगळी म्हणून याला म्हटलेलं जाते. आणि हेच विश्व, याला जर अंतर्ज्ञानान भागवतामध्ये तुम्ही भागवत चालू आहे ना, त्यामध्ये सगळं त्याचं सांगितलं बघा. त्याच्या रेषा किती आहेत, त्याचं मुनी किती आहेत, त्यामध्ये पर्वत किती आहेत, त्यामध्ये पाणी किती आहे, काय आहे, संपूर्ण मराठी जर अर्थ वाचला असा त्या एकनाथी भागवतामध्ये, तर याची रचना सगळी पूर्ण सांगितलेली आहे. तसं अर्जुनाला सांगितले, अर्जुना चल तू युद्ध कर. त्यावेळी अर्जुनाला समोर 11 अक्षयिणी कौरवांचं, 7 अक्षयिणी पांडवांचं सैन्य होती. बरोबर मध्य ठिकाणी रथ तो नेल्यानंतर अर्जुनाला म्हणाले, बघ यांच्या संग तुला युद्ध करायचं आहे. पाहतो द्रोणाचार्य, कृपाचार्य, पुढे गाडेवीर कर्ण, विकर्ण, कृपाचार्य, हे गाडेवीर बघून अर्जुन भ्याला. म्हणले मी माझ्या भाऊकीला आणि सगळ्यांना मारून हे राज्य मी घेऊ, मला ते राज्यच नको, मला युद्ध करायचं नाही आहे. तसं चांगलं कर्म करीत असताना आपण जीवनामध्ये अनंत अडचणी आल्या, अनंताने तरी नावं ठेवली किंवा अनंत तरी शुद्ध युद्ध करावं लागलं, त्याला पिटावं लागलं,
तर त्या चक्रातून आपण ज्यावेळी येतो त्यावेळी आपलं कर्म त्या अर्जुनासारख्या इंद्रियावर आपण स्वार व्हावं लागतं. त्यावेळी लाजीरवानं जीवन ठेवून कधी आपण कर्म जर करायला गेलो तर पापाला कारणीभूत आपण होतो स्वतःच स्वतः. अर्जुन वेगळा नाही, हा देह वेगळा नाही, ते महाभारत वेगळं नाही. हे सर्व हेच महाभारत आहे. कुठलं आहे? आपण कर्मभूमीवर तुम्हाला लावून दिलेला आहे. काय कर्म करायचं आहे हे तुमचं तुम्ही निवडायचं आहे. वाईट कर्म करायचं, ह्यातले कौरव किती मांडायचं आणि पांडवासारखं जीवन किती जगायचं, ह्यात अर्जुन कोण आहे, दुर्योधन कोण आहे, हे स्वतःचं स्वतः आपण ओळखायचं आणि या देहाला महाभारत करायचं. त्यावेळेस तुम्हाला कर्मभूमीवर आलेल्याचं कार्य पूर्णत्वाला जाणार. कानानं काय करावं, डोळ्यांनी काय करावं, हाताने काय करावं, पायाने काय करावं, मनानं कुठे जावावं, बुद्धीनं कुठे जावं, हा योग्य निर्णय तुमचा तुम्ही घ्यायचा आहे, अन्यांनी घ्यायचं नाही. त्याला संतांची, गुरूंची, नामाची आणि भक्तीची या 4 भिंतीच्या चौकट्यावर ज्यावेळी तुम्ही योग्य मार्गानं आणि योग्य रीतीनं जाशील ना त्यावेळी तुम्ही त्या कर्म परिभ्रमामध्ये पूर्णत्वाला तसा अर्जुनाला अभिमान झाला. म्हणजे या देहाला आपल्याला स्वतः म्हणा तसा यो अभिमान झाला आणि अर्जुन म्हणला मी आता जन्माला आलोय म्हणजे मला काय कर्तव्यच करता येत नाही. अरे काय कर्तव्य करता येणार नाही? तुला एवढा मोठा देह दिलायला, या देहाची किंमत काय, एका किडनीची किंमत काय, एका डोळ्याची किंमत काय, एका कानाची किंमत काय, एका हाताची किंमत काय, हे केवढं तुला हे देवानं हे शरीर दिले. म्हणजे कर्मभूमी करण्याकरता शरीर दिले, तुला बुद्धी दिली, तुला श्रवणेंद्रिय दिले, हो दशरथाचा इंद्रियाचा रथ दिलाय, तो तुला मी फुकट दिला नाही. देवानं सांगितलं याचं भाडं मी वसूल करून घेणारच. मग चांगल्या पद्धतीनं कार्य केलंच काय आणि वाईट पद्धतीनं कार्य काय, ह्याचा साक्षीदार मी तुझ्या पाठीवर चित्रगुप्त म्हणून मी सतत तुझ्या पाठीवर मी राहणार आहे आणि याची रोज पोचपावती घेणार आहे. म्हणून मनुष्य जन्माला आलेल्या जीवानं काय कर्म करावं आणि काय कर्म करू नये हे ज्याचं त्यानं रोज चित्रगुप्त आपली काय करत असतो, परीक्षा घेत असतो. तसा अर्जुनाची भगवंत परीक्षा घ्यायला लागले. अर्जुन म्हणला मी अरे राहू दे, तर करायचं नाही ना, राहू अर्जुना तुला युद्ध करायचं आहे ना, राहू दे म्हणायला लागले. भगवंत तर म्हणतो युद्ध झालंच पाहिजे, अर्जुन तर म्हणतो शस्त्र तर मी धरणार, श्रीकृष्ण म्हणतो मी शस्त्र धरणार नाही आणि युद्ध हे अटळ आहे. आता काय करायचं? त्यावेळी अर्जुनाला म्हणते अरे तू भ्यालास, तू भित्रीबाग होईस, तू मनुष्य जन्माला येऊन काय उडी घेतोस धरणात आणि मरतोस आणि मनुष्य जन्माला आलेल्याचं पातक करून घेतोस. म्हणून मनुष्य जन्माला आलेल्या जीवानं काय करावं, सत्कर्म करून ह्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा. पाप, निंदा, नालस्ती या इतरत्र गोष्टीतून बाहेर जाऊन या दशरथाचा चांगल्या पद्धतीने ज्यावेळी आपण वापर करून योग्य करून घेतो त्यावेळी तुझं कर्मभूमीवर आलेलं कर्म चांगलं झालं असं समज. म्हणून मी ऐके पार्था याच परी पाहता तुझं उचित होय आता स्वकर्म. हे कर्म असं तू अशा पद्धतीने करशील. त्यावेळी अर्जुनाला सांगितलं अरे अर्जुना तुला हा मी जो देह दिलेला आहे तू एवढ्या करता दिलेला नाही. 4 वर्णाची लोक निर्माण केल्यात. एक पहिला ब्राह्म वर्णन म्हणजे या मुखापासून वरच्या सेवेनं जे तुला नेमून दिलेलं आहे ते तू काम करायचं. याने हाताचं कधी काम करायचं नाही, हाताने हाताचंच काम करायचं. म्हणून या ब्रह्मवर्णाला जे योग्य आहे तेच. क्षत्रिय आहेस तू अर्जुना, तू लढलेच पाहिजे, तुला बाण घेतलाच पाहिजे. म्हणून क्षत्रियानं रक्षण केलंच पाहिजे. सैनिकाने शस्त्र रक्षण देशाचं करायचं, तुम्ही आम्ही करायचं सैनिकाने. तसं तू या मधल्या क्षत्रिय मधला आहेस. वैश्याने वैश्य करायला पाहिजे, शूद्राने शूद्र करायला पाहिजे. या देहाचं भेद पडलं. इथून वरचा ब्राह्मण, इथून वरचा क्षत्रिय, इथून शुद्र वैश्याने शूद्र. मग या पावन भूमीमध्ये अर्जुना तुला जे हे करायचं आहे ना, त्यावेळी अर्जुनाची स्थिर बुद्धी झाली आणि अर्जुन युद्धाला तयार झाला. आता कर्म, मग मानवाला देह मिळाला परंतु कळाला काय होतं त्याचं महत्व कळालं नाही. इतर पशु पक्ष्यांना देह मिळाला बी नाही आणि कळाला बी नाही. देवांना देह कळाला परंतु मिळाला नाही. संतानाने तुम्हाला आम्हाला देह मिळाला पण आणि तो कळाला पण. म्हणून मेंढरासारखं वागायचं नाही. त्या मेंढराच्या गळ्यात चिंतामणी बांधला आणि तो मेंढपाळ पाळायला गेला आणि एक वाटेला जाताना तो चिंतामणी पारसपणे ओळखणारा होता. त्याला विचारलं
या शिळीच्या गळ्यातला चिंतामणी तुम्हाला देणार काय? तो म्हणला बायकोला विचारतो. आता बायकोला काय विचारतो यो? विचारू शकेल का? नाही. स्थिर बुद्धीचा घरात गेला, मागणार पण त्याच्याकडे गेला. हा चिंतामणी देता का? 100 रुपयाला नाही, 10,000ला नाही, 1,00,000ला नाही. त्याची बायको म्हणायला आमचा द्यायचाच नाही. शेवटी जाता जाता तो गाडीवरून 4 व्हीलरवाला माणूस म्हणला की बाबा अरे तो साधा दगड नाही, तो काय आहे? परीस आहे, परीस. तसा मानव देह काय आहे? परीस आहे. त्याची ओळख करून आपण त्याची घेतली पाहिजे, त्याची ओळख करून घेतली पाहिजे. मानव देह हिरा आहे. एका गुरुनं सांगितलं शिष्याला, अरे जा म्हणला शिष्याला, आणि हा खडा आहे, या खडाची बाजारपेठामध्ये तू जा आणि याची किंमत करून ये. तो बाजारपेठेमध्ये तू गेला आणि विचारलं एका भाजीवाल्याला. त्या भाजीवाल्याला म्हणला हा मणी द्यायचा आहे म्हणला, ह्याची किती किंमत येईल भाजी? तर ती भाजीवाली बाई म्हणायला लागली 2 जुड्या तुला भाजी देतो. गुरुनं सांगितलं मणी विकायचा नाही, किंमत काढून आणायची आहे. नंतर गेला एका मारवाड्याकडे गेला आणि मारवाड्याला विचारलं काय? हा चिंतामणी द्यायचा आहे. तो म्हणला 1 पुतं जुंधळ देतो. किती? ज्वारी देतो. नंतर परत दुसऱ्याकडे गेला, सोनाराकडे गेला. सोनार पारखी होता. म्हणला ह्यो हिऱ्यासारखा दिसतोय, ह्याला 10,000 रुपये देतो म्हणला. नंतर गेला, द्यायचा नाही म्हणला. जवेरी बाजारपेठेमध्ये एका हिऱ्याच्या व्यापाऱ्याकडे गेला आणि हिऱ्याच्या व्यापाऱ्याची किंमत किती आहे? 1,00,000 रुपये किंमत आहे म्हणून सांगितला. गुरुंनी सांगितलंय द्यायचा नाही. गुरुला सांगितला, चौघांनी 4 प्रकारची किंमत केली. तसं मानव देह हा कर्मानं तुम्हाला मिळालाय म्हणून त्याचा त्या कसा गैरवापर करायचा नाही. तो देह कशासाठी करायचा? दोन्ही, इकडे संसारी सुखाचा व्हावा आणि इकडे परमार्थही देवाची असोनी संसारी जिवे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाय सदा. म्हणून संसाराची निवड आणि परमार्थाची निवड ही 2 रथाची चाकं आहेत. जो संसारामध्ये नीट वागतो तो परमार्थामध्ये नीट वागतोच, आणि जो परमार्थामध्ये नीट वागतो तो संसारामध्ये नीट वागतोच. त्याला कळलं पाहिजे, त्याला कळलं पाहिजे. म्हणून या मानव देहाला येऊन मानवानं काय किंमत कशाची करावी किंवा काय करावी, त्याच्या शरीरावर, त्याच्या कपड्यावर किंवा त्याच्यावर करून त्याच्या विचारावर, त्याच्या आचार्यावर, त्याच्या सदाचार्यावर आणि त्याच्या चारित्र्यावर किंमत करावी. अरे अर्जुना, तू इतरांसारखा नाहीस रे, स्थिर बुद्धीचा माणूस आहेस. हा देह तुला दिलेला आहे कशासाठी नाही? कोल्या कुत्र्याने खायसाठी तुला दिलेला नाही आहे. किंवा देह तुला दिलेला आहे ह्याचा एक सुपीक जमीन म्हणून कर, आणि त्यातून तुला पाडायचं आहे ते मोती काढ म्हणून दिलेलं आहे. आणि भगवंतापर्यंत तू कर्म करून साध्यापर्यंत पोच, हे तुझं कर्तव्य कर्मभूमीवरला. जमते काय आपल्याला? म्हणून मानव जन्म हा कसा मिळाला रे तुम्हाला? की कर्मानं मिळाला. मानव जन्म मिळत असताना 3 कारणामुळे तुम्हाला हा देह मिळाला. 1 कर्म, दुसरं पाप आणि तिसरं वासना. किती? कर्म, पाप आणि वासना. 1 आज आलो याची कार्या केली कर्मे ती मागील भोगावया. मागील भोग भोगून पुढं चांगलं कर्म करण्यासाठी, हे कर्म करण्यासाठी तुम्ही आम्ही या जन्माला आलेलो आहे. कोणतरी काहीतरी सांगतंय म्हणून काय आपण ऐकायचं नाही. योग्य जे समाजाला, संतांना, ग्रंथांना यांना पटेल आणि सद्गुरूंना पटेल अशा पद्धतीचं ज्यावेळी आपण जीवन जगतो ना, त्यावेळी आपलं जीवन काय होतं? कर्मभूमी चांगली होत असती. कर्म चांगलं झालं की पुढचं पाप ज्यावेळी आपण कमी करतो त्यावेळी आपल्याला पुढचा जन्म चांगला मिळतो. मग पाप किती करायचं आणि पुण्य किती करायचं ह्या पापा पुण्यावर अवलंबून आहे. त्यानंतर वासना, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जन्म आपण कसा घेतलेला आहे? जन्माला आलेलो आहे वासनेच्या पोटातून आलो. वासना जशी माणसाची होईल ना तसा पुढचा जन्म त्याला काय होतो? मिळत असतो. म्हणून मानवानं काय करावं? वासना चांगली ठेवावी. ज्यावेळी वासना चांगली असते ना त्यावेळी त्याचा देहाचं कल्याण होत असतं. मग माणसाचा या क्रमणानुसार पुढे कसे झालं? 3 विभाग पडले. 1 साध्या सोप्या पद्धतीने देह मिळालाय का? नाही. 1 अनिच्छा, स्वइच्छा आणि परिच्छा. अनिच्छा ही तुम्ही आम्ही यात जन्माला आलेलो आहे. म्हणजे कसं? कर्मातनं
कर्म जसं झालं म्हणून आम्हाला या उदरातनं बाहेर यावं लागलं, वासनेतनं बाहेर यावं लागलं. स्वइच्छा देव देव संत स्वइच्छेने येतात, स्वइच्छेने जातात आणि कार्य कर्तृत्व आपण जातात. संतांना या म्हणून सांगावं लागत नाही आणि जावं म्हणून सांगायला लागत नाही. म्हणून संत कसं येतात, स्वइच्छेने येतात आणि स्वइच्छेने जातात. ह्या भूमीवरती ज्या जगाचा उद्धार करून जातात म्हणून त्यांना काय सांगितलेलं आहे, स्वइच्छा म्हणले. आता परिच्छा, परिच्छा म्हणजे काय, ज्यांना आणावं लागतं. आज तुम्ही 1 महिना इथं अधिष्ठान बांधलं, अधिष्ठान बांधल्यानंतर इथं भगवंताला प्रत्यक्ष तुम्ही आणला, त्याची 1 महिनाभर तुम्ही सेवा पण केली आणि त्या भगवंतापर्यंत आपण शरण येऊन शरणागत येऊन सेवाभाव तिची केली आणि या देहाचं कर्तव्य म्हणून एक भावपणानं या मनामधला सगळा कचरा साफ करून केलेल्या कर्माचं आपलं काय झालं, पातक फिटावं आणि ते फिटल्यानंतर मनाच्या भावनाने मन निर्मळ व्हावं म्हणून आपण 1 महिना या भगवंताची काय केली, सेवा केली. त्यातून आपलं काय पाप थोडं 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 कमी झालं आणि हे देहाला चांगलं पावित्र्य निर्माण आणि सुचिरबुद्धी मूर्ती झाली. म्हणून काय सांगितलं इथं, आणावं लागतं. म्हणजे परिच्छेने देवाला आणलं आणि आपल्याला विकार काढून टाकायसाठी आणि चांगला आकार मिळण्यासाठी आणि चांगलं कर्म मिळायसाठी भगवंताला आणून याच्या सानिध्यामध्ये कर्म चांगले केले. बरोबर ना. मग अशी कर्म आपण ज्यावेळी करतो ना त्यावेळी आपला या आणि देवाचा अनन्य भाव जुळला जातो. देव माझा आणि मी देवाचा अशी वृत्ती निर्माण होऊन, ही वृत्ती ज्यावेळी निर्माण होते त्यावेळी मनुष्य जन्माला आलेल्याचं सार्थक होतं. सोपं आहे काय, सोपं आहे. म्हणून हे सर्व करावं लागतं. मग शास्त्रानं त्यामध्ये आपल्याला किती कर्म सांगितल्या की बघा, 1 पहिलं नित्य. नित्य कर्म म्हणजे काय, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जी जी कर्म होतात त्या कर्मामध्ये चांगली किती वाईट किती दिवसाचा हिशोब आपण काढायचा. सकाळी बाबा उठल्यापासून संध्याकाळ 20 पर्यंत आपण किती जणांना चांगलं बोललो, किती जणांना फसवलं, किती जणांचं कार्य चांगलं केलं, नित्याचा होम केला काय, नित्याची पूजा केली काय, हरिपाठ केला काय, स्नान संध्या केली काय, हे लाजीरवान होऊन या जीवाला विचारायचं. म्हणजे चांगल्या कर्मामध्ये आपण किती सामील झालो हे नित्यामध्ये केलं पाहिजे. नित्य. नैमित्तिक कर्म घ्या. नैमित्तिक कर्म म्हणजे कसं आली, तुम्ही काही जी वर्षात येणारी 1 पुण्यतिथी, दुसरं देवांच्या पुण्यतिथ्या, तिसरे सत्यनारायण पूजा, या कर्मामध्ये आपण ती केलीत काय नियमाप्रमाणे, ही कुठली नैमित्तिक कर्मामध्ये. मग यामध्ये आपण किती परीक्षा पास झालो हे आपण ज्यावेळी जाणून घेतो ना त्यावेळी आपल्या कर्मभूमीवर आलेला व्यवहार चांगला होतो. नाहीतर कर्मभूमीवर आलेला व्यवहाराला आपण गालबोट लावतो. मग ते करायचं कसं आणि किती करायचं हे आपण ठरवायचं. नित्य, नैमित्तिक. आता काम्य. काम्य कर्म म्हणजे काय, काम्य कर्म फार महत्वाचं आहे. आपली नोकरी, आपला व्यवसाय आणि आपली परिस्थिती आणि आपली ऐपत हे सर्व सांभाळून कुठल्याही याच्यावर अन्याय न होता ज्यावेळी आपण कर्म करतो, आपल्या ऐपतीपर्यंत परिस्थितीचा, आपल्या कुटुंबातल्या सर्व व्यक्तींचा, आपल्या वडीलधाऱ्या माणसांचा, साधूंचा, गुरूंचा चांगल्या प्रकारे जर सेवा करून अनन्य भावानं ज्यावेळी आपण करतो ना आणि ती चांगली कर्तव्य सांभाळतो त्यावेळी आपलं काम्य कर्मामध्ये पूर्ण झालो असं म्हणायचं. नाही तर काम्य कर्मामध्ये जर तुम्ही चुकवलं असा, दरोडा घालून आणलं, काय करून आणलं, चोरी करून आणलं, ठकबाजी करून आणलं आणि अशी वाईट रीतीने काम्य कर्म करून जर तुम्ही कर्मामध्ये व्यवहाराचा, व्यापाराचा जर दृष्टिकोन मांडला असा तर तुम्ही काम्य कर्मामध्ये फसला असा. आणि काम्य कर्मामध्ये तुम्ही सहजरित्या जर चांगल्या योग्य पद्धतीने काम्य कर्म केलं असा तर तुम्ही त्या काम्य कर्मामध्ये परिपूर्ण झाला असा म्हणजे काम्य. आता प्रायचित. प्रायचित्त कर्म कसं काय म्हणायचं, आपणला माहिती आहे मी पाप केलेलं आहे, आपणला माहिती आहे मी पाप केलेलं आहे, ते पाप केलेलं आपण काय करायचं, मान्य करायचं आणि त्या पाप केलेल्या कर्माचं आपण प्रायचित्त भोगायचं. आणि ज्यावेळी प्रायचित्त भोगतो त्यावेळी आपण त्या कर्मातनं मुक्त होतो. त्याला म्हणून माणसानं काय करायचं, काही जरी झालेलं असलं मनाला लागून बाबा मी मागच्या वेळी चुकलोय आणि चुकीची मला तू क्षमा कर, क्षमा करत नाही, शरणागती पत्कारत नाही, त्यावेळी आपण प्रायचित्त कर्मामध्ये उतरू शकत नाही. राजा दशरथानं पाडला,
दशरथानं बघा, राजा दशरथानं सुद्धा ते प्रायश्चित मान्य केलं. पतन तया दशरथा पत्नी दशरथ चुकविला. पहिल्या अभंगामध्ये प्रेम केल्यामध्ये पतन तया दशरथा, दशरथा राजा तू पतन पाप केलेलं आहेस, तू सावन बाळाला मारलेलं आहेस, मारतो म्हणून मारलेलं नाहीस, तर चुकून ते बाळ तुझ्या हातून मेलेलं आहे, म्हणजे याचं पतन तू केलेलं आहे, या पतनाचं फळ तुला भोगावंच लागणार. पतन तया दशरथा. आणि दुसऱ्यामध्ये दशरथ राजानं मान्य केलं, आणि मान्य केल्यानंतर पुढे सावन बाळाच्या आई वडिलांनी काय, त्यावेळी पुत्र नव्हतं, त्यावेळी पुत्र 4 पुत्र तुला झालेत, 4 पुत्र. त्यावेळी पुत्र नव्हते म्हणून हे करत होता, कर्म करत होता, परंतु 4 पुत्रे झाले. इकडं शाप दिला की तू मरताना तुझं 4 पुत्र नसणार. त्यावेळी राजा दशरथानं त्या पापाचं प्रायश्चित्त घेतलं. दशरथ पत्नी चुकविला, दशरथ पत्नी चुकविला. चांगलं कर्म केलं राजा दशरथाने आणि पतन भोगलं. आणि मग राजा दशरथ काय करायला गेला, चांगल्या कर्माला केला. त्याला म्हणायचं कर्म. आता त्याच्या पुढचं निश्चित कर्म, जी कर्मे करायचीच नाही त्या कर्माच्या अंगीकाराकडे बघायचं सुद्धा नाही. मग 5 कर्म आपल्याला करायची नाही म्हणलंय, सांगितलेले आहेत 5. 1 परस्त्री, 2 परधन, 3 मद्यपान, 4 दूध खेळ आणि 5 धन. म्हणजे 5 कर्म जर तुम्ही केलीसा वाईट तर तुम्ही अधोगतीला जाशीला, त्यात तुमची सुटका नाही. पराव्या नारी माऊली समान, परधन बाटून येदी मन, जीवित्वते तृणा समान, स्वामी काज शूर म्हणो त्या आहा आहा रे बाई. मग आता परस्त्रियोमध्ये किती जणांची वाट लागली हो, गणती आहे काय हो, गणती नाही. पहिलाच ज्याचा एवढी मोठे काशीचा मालक ज्याचं ऐकत होता, भगवान पांडुरंग ज्याच्या अंकित होता, अशी भली भली माणसं काय गेली, परस्त्री वाया गेली. परस्त्री. पहिलंच नाव घ्या रावण. रावणा एवढा विद्वान कोण होता काय हो, रावण साधा होता काय हो. रावण, ज्या रावणाच्या मुखातून वेद बोलत होता, 4 वेद, 7 शास्त्र, 18 पुराण. रावणा एवढी शक्ती, भक्तीची शक्ती कुणाकडे होती काय हो, आतडी कापून वळवून तो गायन करायचा आणि देव बोलत होता. ज्या वास्तूची इमारत ची वास्तू शांती वेद बोलत होता, त्या वेदाला प्रसन्न होऊन भगवान शिवशंकर आणि पार्वतीनं काय म्हणले, रावणा आम्ही आज तुझ्यावर प्रसन्न झालो, माग, तुला काय मागायचं आहे माग. त्यावेळी मागितलं रावणाने, देवा मला काय नको 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 नको. देव नाही म्हणला, मी आज तुझ्यावर प्रसन्न, भगवान शिवशंकर म्हणले, झालो माग. मागून म्हणला देव काय देणार, हे 10 तोंडाचा आहे, ह्याला कमी जर पडले तर 10 तोंडान उगीच वाजवीत जाईल, त्याच्यापेक्षा काय तू काय मागशील ते. देव रावणानं काय मागितलं, आता ही वास्तूच मला द्या. भगवंतानं ती लंका देऊन टाकली सोन्याची. चेष्टा आहे काय हो. तो रावण काय झालं, परस्त्रीत वाईट गेला. परस्त्री जी आधी माया आहे, या विश्वाची सीता, अलक्ष त्याचं लक्ष वाईट गेलं आणि रावणाला काय करायला लागलं, पतनाला जावावं लागलं, पतनाला, वाईट कर्माला. म्हणून परस्त्री किती वाईट आहे हो. रावणासारखा परस्त्रीमध्ये गमन झाला आणि आदे मायेकडे ज्यावेळी लक्ष गेलं, रावणाच्या पत्न्या किती हो, 80,000 मुख्य मंडोदरी. त्यामध्ये एवढ्या पत्न्या असून सुद्धा रावणाला काय करावं लागलं, परस्त्रीला गमन करावं लागलं. केवढा मोठा रावण, ज्यानं सर्व प्रतिज्ञा केल्या त्या सर्वावर ज्याचा अधिकार होता, अशा रावणाला सुद्धा पत्नाला जावं झालं. काय मी चुकलो गा माझे नवीची काय, न कळेची पाप पुण्य हे तो आठवची नाही, मी माझे भुललो गा दीप पतंगा सोयी, द्या मज जीवदान. संत महानुभव केवढा हो मांडव्य ऋषी आहे. या मांडव्य ऋषीचं एवढं प्रधान कार्य होतं, 20 जन्माचं सार्थक आठवत होतं त्याला. त्या चित्रगुप्ताला मांडव्य ऋषीने विचारलं, काय माझं पाप आहे आणि माझ्यावर सुळाव द्यायची पाळी काय आहे. तपाचा तो राशी पुण्यपणे तोर, तो मांडव्य ऋषी सुळीवाला, मंत्राचा अवतार देवानी ऋषी, आवडती करीशी देवा, कवन करील तुझा हेवा. साधा आहे का हो, साधा आहे मांडव्य ऋषी. त्या मांडव्य ऋषीला म्हणलेत जा म्हणलेत, त्या डायरी परतून बघितली आणि त्या काजव्याला कुठनं हात लागला, असा टच झाला, काजवा मेला. मांडव्य ऋषीने
सुखानं हसत 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 फासावं जावं लागलं. काय कर्म आहे हो. हा, सोपं आहे. आपल्याला कर्म सुद्धा काय कळत नाही. दुसरं घ्या, एवढा मोठा चंद्र, साधा नाथ भागवतामध्ये तर तुमचा चला आहे. त्या चंद्रानं काय केलं, गुरुच्या पत्नीवरती डोळा ठेवला. गुरुच्या पत्नीवरती चंद्रानं डोळा ठेवला आणि दशानं कन्या या दिला आणि त्या दशेच्या कन्येच्या ह्याच्यात अभिलाष झाला. चंद्र एवढा मोठा असून सगळं पाप पुण्य केलं. अरे तू कधी तुझा कलंकित डाव जाणार नाही म्हणून चंद्राला सुद्धा काय सगळ्याला एवढा डाग लागला. चंद्रामृत सुखे सेविले, हसता जाता रवी धरविल, बाया सागर हेळा तरविल, परी त्या साधूची भेटी न होईल. म्हणून चंद्राला सुद्धा या परस्त्रीच्या नादानं कलंकित करायची वेळ आली. चंद्राला सुद्धा काय करायची वेळ, कलंकित वेळ आली. दुसरं घ्या, या परस्त्रीत किती जणांच्या हत्या झाली आणि किती जणांचं काय काय झालं हे न सांगण्याजोगं नाही आहे. म्हणून परस्त्रीपासून जो लांब असतो, थोडा सुद्धा परस्त्रीचा काम विकार ज्याच्यामध्ये येणार नाही ना, त्यावेळी त्याला काय त्याचं कर्म चांगलं होत असतं. नाहीतर काय, अभिलाषामध्ये जेव्हा माणूस अयोग्य कर्म करतो त्यावेळी त्याला काय होत असतो, आलेल्या जन्माचं वाटोळं लावून घेतो. आलेल्या जन्माचं वाटोळं घालतो. म्हणून परस्त्री कशापासून काय कसावं, पराव्या स्त्री माते समान, एवढं मानवानं त्यावेळी अगदी अखंड मानावं. म्हणून परस्त्रीच्या बाबतीत माणसानं लांब राहावं. दुसरं, मद्यपान. मद्यपान घ्या, किती हो मद्यपानामध्ये भगवंतानं ज्यावेळी भागवताच्या अध्यायामध्ये हे यादव माजलेत, भागवत चालू आहे ना, एकनाथी भागवत, आणि यांना लय मरणाला ऋषीने रूप काढलं. काय, अरे बाबा हे पिडायला लागल्यात म्हणून सांगितलं, पिडायला लागल्यात, यांना काय करायचं. त्यावेळी विश्वामित्र, वशिष्ठ, सगळे मुनी, कपिल मुनी, याज्ञवल्क्य मुनी, सगळे मुनी आले आणि यांना काय केलं, चेष्टा करायला लागले. यादव चेष्टा, कुणाची चेष्टा करावी, काय चेष्टा करावी हे माणसानं जाणावं. त्याची बुद्धी काय आहे, कपॅसिटी काय, हे काय आहे. त्यावेळी सहज नुसता शाप दिला, तुमच्या कुळाचा शाप करीन म्हणून, नैनाट करून म्हणून. अख्ख्या यादव कुळाचा काय झालंय, लैलाट वाट लागून जाटली. एकच माणूस चुकला त्यातनं, कोण, वज्र. वज्र वज्र चुकला त्यातनं. कारण वज्र चुकला का, तर त्यानं काय सुदाम्याच्यातलं पोवे खाल्लं होतं थोडंसं, म्हणजे संताच्या आणि श्रीगुरूच्या पोव्यातनं त्या वज्राची सुटका झाली आणि देव तिथे पूर्ण पुढे गेली. म्हणून मद्यपान, मद्यपानामध्ये आपण लांब राहायचं, हे कर्म कधी करायचं नाही. तिसरं, दूध. दूध खेळ साधा आहे काय हो, हा, सोपटीचा खेळ चांगला आहे काय, भल्या भल्यांची वाट लागली, भल्या भल्यांची. दूध दूध खेळ खेळत असताना ज्या जरासंधातला आणि पांडवांचा हाड वैर होतो, हाड वैर होतं, आणि हाड वैर होत असताना भीमानं करा 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 चिरला. कुणाला, जरासंधाला. आणि जरासंधाला चिरल्यानंतर काय केलं, तिची हाडं टाकून दिली आणि ती हाडं विरघळली नाहीत. हाडं विरघळली नाही, गंगेच्या काठावर अडती. तीच हाडं कुणाला गावलीत, या शकुनीला. शकुनीनं त्या हाडाचं तुकडं 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 चार केलं, सोपटीचा डाव मांडला आणि डाव मांडल्यानंतर बोलती हाडं केलीत, बोलती हाडं केलीत. आणि हाडं बोलती केल्यानंतर शकुनी म्हणला, मी काटा काढतो कुणाचा, माझ्या भाच्याचा. आणि जरासंध म्हटला, मी काटा काढतो कुणाचा, पांडवांचा. सोपा आहे काय कर्म. जरासंध म्हणला, मी काटा काढतो पांडवाचा. आणि शकुनी मामा म्हणला, मी काटा काढतो गोड बोलून कुणाचा, माझ्या भाच्याचा. ज्यावेळी दुर्योधनानं पाण्यात बुडून या नरेश्वर शकुनी मामाची पोरं पाण्यात बुडून मांडी खाली नायनाट केली होती, नायनाट केली होती. आणि पांडवासनी भीमानं करा करा कापून टाकला होता. सोपटीचा खेळ खेळला आणि त्या खेळामध्ये या पांडवांना अडकलं गेलं. आणि अडकलं गेल्यानंतर जुगाराचं वाईट वळण आलं. स्वतःच्या पत्नीला डावावर लावायची पाळी आली हो, स्वतःच्या पत्नीला डावावर लावायची पाळी आली. साधा आहे काय दूध खेळ, सोपा आहे.
म्हणून धूत केळापासून माणसानं काय असावं, लांब असावं. परस्त्री, धूत खेळ, मद्यपान आणि तिसरं धन. धन बघावं, धनासाठी माणसांची किती यातायात झाली. धनासाठी माणसं एकमेकाची मुंडकी तोडायला लागलीत. देव देवतापासून आतापासून नाही आहे. कुरुक्षेत्रावर सुईच्या टोका एवढी जमीन देणार नाही म्हणला. कोण म्हणला? दुर्योधन म्हणाला. तेव्हापासून भावकीमध्ये युद्ध सुरू झालं. ते आज एक 10 गुंठ 5 गुंठ जमिनीसाठी, सोन्यासाठी, नाण्यासाठी, धनासाठी माणसं एकमेकाचा प्राण घ्यायला लागलेत. म्हणून धनापासून सुद्धा काय कसावं, लांब राहावं. मग ही सर्व 5 हे परस्त्री, परधन, मद्यपान, धूत खेळ आणि निंदेपासून एक नाम लावो. अखंड आपण परमार्थ जर केला आणि जर थोडी जरी लोकांची निंदा केली कारण नसताना, तर निंदेचं पातक आपल्या हातातून कधी जाईल नाही. निंदा फार मोठ्यांची. म्हणून निंदेपासून जो माणूस सावध आणि चांगला राहतो ना, तो माणूस त्यातून सुटला जातो. म्हणून निंदा कधी कुणाची करायची नाही. साधं उदाहरण निंदेचं सांगतो. निंदा ही करत असताना शाळा होती आणि त्या शाळेला दूध घेऊन एक सात्विक बाई जात होती. त्या बाईनं दुधाचा हंडा घेतला वरती आणि हंडा घेतला असताना घार वरनं जात होती. त्या घारीनं सर्प घेतला, तिचं भक्ष्य आहे. सर्पानं आपलं विष त्या हंड्यामध्ये पाडलं. हंड्यातलं विष त्या बाईला कळलं नाही. शाळेत जाऊन वाटलं. शाळेतली मुलं ती प्यायली. मुलं प्यायल्यानंतर मुलांना विषबाधा झाली. विषबाधा झाल्यानंतर म्हणली हे दूध आणलं कुणी? बाईनं. मला म्हणली ती मला काय माहीत नाही, मी चांगल्या भावनेनं दूध आणलं. तर बघतात तर विष. वर बघतात घार, घारीच्या तोंडात साप. घारीला म्हणायला लागलं तुझ्यावर पाप. तर मी काय म्हणणार, माझं भक्ष्य आहे. सर्पाला म्हणायला लागली माझा काय दोष आहे, माझ्यात विष आहे. आता हे पाप घालायचं कोणावर? देवाने विचार केला. बाईनं चांगल्या भावनेनं दूध आणलं होतं त्या स्त्रीनं. दुसरं घार म्हणली माझं भक्ष्य आहे. सर्प म्हणला माझा धर्म आहे विषयाचा. आता हे काय करायचं? त्यावेळी विचार केला आणि गावात फिरून या म्हणाले कुणाच्या डोसकीवर पाप घालायचं. म्हणून काय केलं, गावात चौकात अड्ड्यावर विनाकारण, कारण नसताना ज्या चर्चा होतात आणि निंदा नालस्त्या होत्यात, कारण नसताना डोकीवर ओझं घेतात, त्यावर त्यांच्या डोसकीवर घाला म्हणून पाप सांगितलं. हे सगळं काय केलं, कारण नसताना लोकांच्या उचापत्तीने उच्च कार्य करायला चालतात, त्यावेळी म्हणाले ह्यांच्या डोसक्यावर पाप. म्हणून निंदेपासून आपण लांब राहावं. म्हणून ही 5 भूमिका परीक्षित राजानं काय कुणाकडनं मागून, कलीनं मागून घेतली. ती मला 5 जागा द्या म्हणायला. किती? 5 खुर्च्या. राजा परीक्षितानं 5 दिल्या. तर या 5 जागेमध्ये कर्मामध्ये सगळी माणसं अडकल्यात. त्यावेळी नुसत्या 5 जागा कलीला बांधला होता, तो सोडला. हजारो खुर्च्या नको मला म्हणायला, 5च खुर्च्या द्या. ह्या नुसत्या 5 खुर्च्यामध्ये माणसं सगळी गुतापल्यात. धन, स्त्री, परधन, परनारी आणि पर, ह्या 5 खुर्ची बसून ज्यावेळी माणूस या 5 विषयातनं बाजूला जातो, त्यावेळेस तो परमार्थाचा साधक होतो. सोपं होतं का हो? नाही सोपं. म्हणून कर्म करीत असताना आपण चांगलं कर्म केलं पाहिजे. म्हणून मदालसेनं सुद्धा सांगितलं, चांगली कर्म ज्यावेळी होतील ना, त्यावेळी चांगली सुद्धा उत्पत्ती होती. जरी वाईट पोटाला आलं तरी काही काळावेळानं चांगलं गेला. 18 भार वनस्पती, फळे फुले ओळती, 22 त्या पोकरणी नदी गंगा वाहती. ज्या घरी कुल स्त्रिया, राज्य राणी व संपत्ती, हे सुख सोडून या कासया योग सेवती, पर्यंदे मदालसा. ती मदालसा एक का सांगितलं मदालसानं? अरे आपल्या पुत्राला म्हणायला लागली, अरे तुला जर चांगलं वागायचं आहे, चांगलं करायचं आहे, तर तुला चांगलं कर्तव्य केलं पाहिजे. त्या मदालसेनं ज्यावेळी हे सर्व आपल्या पुत्रावर सगळं कार्य केलं, त्यावेळी काय झालं, त्या मदालशीची पोरं चांगली झाली. चांगलं कर्म करून सर्व पुत्रांचा आपल्या सर्व व्यापार चांगला कर्माचा केला. दुसरं घ्या, तुम्ही नवनाथ वाचला शिला, जवळजवळ 40 नवनाथाचं अध्याय आहेत. 40 अध्यायामध्ये त्या जे पहिल्या अध्यायापासून शेवटच्या अध्यायापर्यंत नवनाथामध्ये जी प्राप्ती करून घ्यायची आहे, ती प्राप्ती किती फार मोठी आहे, कठीण आहे प्राप्ती.
परंतु ती प्राप्ती करीत असताना यज्ञ मांडावा लागतो, अनुष्ठान करावं लागतं आणि अनुष्ठान केल्यानंतर त्या अनुष्ठानापर्यंत पोहोचणं हे फार महत्त्वाचं असतं. त्यातलंच एक अनुष्ठान घेतो तुम्हाला की राजा गोपीचंद राजा आपल्या जवळजवळ 300 पत्न्या, रोज 18,000 पत्न्या गोपीचंदन राजाच्या होत्या. किती हजार? 18,000. म्हणून त्यामध्ये वर्णन केलेलं आहे मदारसनी 18 भार म्हणजे त्यामध्ये मदारशीमध्ये वर्णन केलं आहे, ज्ञानोबरायांनी वर्णन केलेलं आहे. त्यापैकी त्या गोपीचंदन राजाला 18,000 पत्न्या रोज उटणी लावून अंघोळ घालत होत्या, उटणी लावून. आणि त्याची माता मैनावती वर 3ऱ्या मजल्यावर होती. त्या 3ऱ्या मजल्यावर असणाऱ्या मैनावतीला दुःख झालं. काय विषय सुखामध्ये कर्म आपलं वाया घालवायला लागला. कशामध्ये? विषय सुखामध्ये. आणि आईला आपला मुलगा चांगल्या मार्गाला जावावा म्हणून त्या हिच्या मैनावतीच्या डोळ्यातून अगदी उपदार ठेंब एक अश्रूचा गोपीचंदन राजाच्या अंगावर पडला. कशावर पडला? अंगावर पडला. अंगावर उबदार ठेंब पडल्यानंतर राजा फार शहाणा होता हो. राजानं तसाच उठला होता आणि मातेला विचारलं, माते तुला काय कमी आहे सांग म्हणला. एवढं आपलं राज्य आहे, ह्या राज्याची गणता करता येणार नाही आणि तू दुःखी का आणि तुला असं का हे आलं. त्यावेळी मैनावती सांगायला लागली, अरे तुझं हे राज्य कसलं रे. म्हणली तुझं राज्य कसलं आहे? नासकं कुजकं जाणार. तुझ्या बापाचं एवढं राज्य होतं ना, चंद्र सूर्य पंच महाभूत यांना तटविल इतपत तुझ्या बापाचं काय होतं? राज्य होतं. तुझ्या बापाचं काय होतं? राज्य. वर्णन बघा नवनाथ मध्ये सांगितलेलं आहे ते. त्यावेळी त्या गोपीचंदन राजा सांगत असताना राजा म्हणाला, मग काय केलं पाहिजे? या विषय सुखामध्ये गुंतू नकोस म्हणून सांगितलंय. या विषय सुखामध्ये गुंतून तुला ज्या शाश्वत सुखाची प्राप्ती करून घ्यायची आहे ना, ते सुख तुला फार महत्वाचं आहे. शाश्वत सुख. तर काय सुख? या विषय सुखामध्ये तू काय कर की यामध्ये तू गुंतू नकोस. त्यावेळी गोपीचंदन राजानं मातेचं ऐकलं आणि काकेला झोळी मानली आणि 18,000 सगळ्याच्या राण्या होत्या ना सोडल्या आणि जा म्हणायला लागला. म्हणून अलक निरंजन तुझ्या बायकोच्या दारात जाऊन ज्यावेळी भिक्षा मागशील ना त्यावेळी तुझं कर्म चांगलं झालं म्हणून जा म्हणला. आणि पहिली वेळी संन्याशी झाला, झोळी घेतली आणि आपल्या म्हणजे अलक निरंजन म्हणून भिक्षा मागितली. असं ज्यावेळी कर्म गोपीचंदन राजाने केले ना त्यावेळी गोपीचंदन राजा संसार करून सुखाला गेला. गोपीचंदन राजाचा संसार पण चांगला झाला आणि आपला परमार्थ बी चांगला झाला. जी जी कर्म आपण चांगली करतो ना त्यावेळी आपण चांगल्या कर्माला जातो. संतांच्या ग्रंथांच्या नामाच्या ह्या सर्व ह्याच्यातून आपण पायरीमधून जातो ना त्यावेळीच आपल्याला कुठंतरी आपल्याला भगवंताचा आणि आपला अनन्य संबंध होतो. पण ज्ञानेश्वरीत काय वेगळंच सांगितलेलं नाही. पहिल्या अगदी युद्धाच्या पहिल्या संवादापर्यंत मोक्ष संन्यासापर्यंत हिची एवढी चांगली केलेली आहे, विभागणी केलेली आहे. पहिल्या अध्यायामध्ये युद्धाचा भडका सांगितला आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये कर्म कसं करायचं आहे सांख्य ते सांगितलं आहे. तिसऱ्या अध्यायामधले त्या कर्माची बांधिलकी कशी चांगली आहे. चौथ्या अध्याय कर्मसंन्यासामध्ये कर्माची फाळणी कशी करायची सांगितली आहे. 5व्या अध्यायामध्ये कर्म परिपूर्ण कसं करायचं सांगितलेलं आहे. 6व्या अध्यायामध्ये अभ्यास कुठल्या प्रकारे करायचा आहे, त्यामध्ये ती कुंडलिनी कशी आहे, त्याची मांडणी कशी आहे, ते पिल्ल कसं असं असते, ते कड्या कपारानं जाऊन ते योग्य आसनावर कसं बसते, आसनावर बसल्यानंतर ती गरळ कशी टाकते, ती मागं कशी गरळ येते, गरळ होऊन पुन्हा कसं नागिनीचे पिल्ले कुंकुमे कसे नाले उलटेच सेले देऊन आले. त्या 6व्या अध्यायापर्यंत अभ्यास. 7व्या अध्यायामध्ये ज्ञान कसं सांगायचं, विज्ञान कसं जायचं, विज्ञान शान काय ज्ञान सान याची गाती वाती साधू मुनी घटी मटी चित्त विरेल देह बुद्धी ज्ञान दाता ज्ञान देईल विज्ञानेसी ज्ञान गोष्टी सांगेल ऐसे पद पावल हळू हळू गळती गळू लागली सकळ कृष्ण नाम घेता पळे यम काळ गलतीमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून ज्ञानाची माहिती कुठल्या अध्यायामध्ये ज्ञान आणि विज्ञानाला गोष्टी कसं आणि पद पावल या 7व्या अध्यायात सांगितलं. 8व्या अध्यायामध्ये ब्रह्म कसं आहे काय आहे, ब्रह्माची विभागणी कशी आहे आणि त्या ब्रह्माची प्राप्ती होत असताना ब्रह्म
कुठल्या पद्धतीनं ब्रह्माची पूर्ण परिपूर्ण ब्रह्म अक्षर ब्रह्माची त्या विभूती सांगितलेल्या आहे. 9व्या अध्यायामध्ये राजविद्या आणि राजयोग सांगितल्या आहे. राजविद्या कुठल्या पद्धतीने करायच्या आणि राजयोग कुठल्या पद्धतीनं करायचा याची योग्य फाळणी कशी करायची आहे या 9व्या अध्यायामध्ये सांगितलंय. 10व्या अध्यायामध्ये तुला मला विभूती सांग, माझ्या 75,000 अरे असंख्य माझ्या विभूती येतात, एका एका केसामध्ये रोमामध्ये माझ्या विभूतीचं ज्ञान तुला पारिण्य जर पाहिजे असेल तर ते कुठल्या अध्यायामध्ये 10व्यामध्ये विभूती कळाल्या. आता मला देवा तुझं दर्शन दे, इतकं कळून मला काय करायचं आहे. त्यावेळी देवानं भाऊक होऊन त्याला दर्शन दिव्य दृष्टी दिली नाही. नंतर अकराळ विक्राळ एके ही सर्व विश्वरूप त्यावेळी भगवंतानं सांगितली ना, त्यावेळी म्हणला आता तुझं थांबवे, मलाच भीती वाटली, तर तू मलाच गिळायला लागला, मीच त्यातनं बाहेर पडतो. त्यावेळी अर्जुन भ्याला पूर्व पदावर दिव्य दृष्टी आली, थांबव आता मला भक्ती सांग. अर्थार्थ तू जिज्ञासू आणि ज्ञानी. 4 भक्तीचं वर्णन या 12व्या अध्यायामध्ये सांगितलं. आता भक्ती मला कळाली, आता या भक्तीच्या मांडणीमध्ये मला भक्ती कशी करायची, क्षेत्रावर या पीक कुठलं जमिनीत करायचं, कुठली सुपीक जमीन आहे का नापीक जमीन आहे, त्यामध्ये त्याची मांडणी करीत असताना तू मला सांग. म्हणून त्या 13व्या अध्यायामध्ये शत्रज्ञ काय घालायचं कर्म आणि काय करायचं कर्म उगवलं पाहिजे. 14वा अध्याय गुणत्रय, त्या गुणांची कशी मांडणी करायची, राजस तामस सात्विक काय नुसतं सत्कारासाठी करायचे, पूज्यता डोळा न देखावी, सो कीर्ती कानी न ऐकावी सांगितले. पूज्यता डोळा न देखावी, सो कीर्ती आणि न कानी न ऐकावी. एवढं तू लक्षात ठेवून ज्यावेळी कर्म करशील ना, त्यावेळी तू कर्माला तू परिपूर्ण पात्रता होशील. म्हणून क्षत्र यज्ञ त्यामध्ये सांगितला. 15 गुणत्रय, पुढं गुणत्रय गुणांची मांडणी काढली. 15वा पुरुषोत्तमा अध्याय सांगितला. पुरुषोत्तमामध्ये वृक्ष आहे, तो संसार कसा आहे आणि परमार्थ कसा आहे. खाली मुळं आहेत काय, वर मुळं आहेत. संसाराची मुळं कशी वर जातात, परमार्थाची मुळं खाली असतात. त्याचा व्याप आणि व्यापकता जाणून घेता असताना एका रोमामधून आपण ती ज्ञानेश्वरी कळवून घेतलेल्या आहे. न जायची ताट नित्य खटापट मंडुकी वटवट तैसे तेगा, प्रेमा विना भजन नाका विना मोती, अर्था विना पोती वाचू नये. म्हणून आर्थ ज्यावेळी रसरसित एकनाथी भागवत असो, ज्ञानेश्वरी असो किंवा गाथा असो, याचा रसरसित आर्थ आपण ज्यावेळी घेतो ना, त्यावेळी त्याला आपला रसरसित प्रेमभर आपल्याला त्याचं पूर्णत्व कळतं. 16वा सांगितला दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. 6 संपत्ती या 26 संपत्तीना कशा गाडत्याता आणि कशा वर काढत्याता हे त्या दैवी आणि आसुरीमधनं सांगितलंय. 17वा श्रद्धालय योग. तामस गुण 3, राजस गुण 3 आणि सात्विक गुण 3. त्या गुणांची विभागणी कुठल्या पद्धतीनं होती त्याच्यामुळे. आणि 18वा मोक्ष संन्यास योग. सर्व अध्यायाचं मंथन करत असताना मोक्ष संन्यासापर्यंत, पहिल्या अध्यायापासून शेवटच्या अध्यायापर्यंत, कळसापर्यंत पायापासून देव कसा चालतो, ती भक्ती ती कठीण सुळावरची पोळी, निवडे तो बळी विरळा अशुर, पाया विना भिंत तातडीची ती कशी चालती, हे 18व्या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलेले आहे. म्हणून या सर्व वेळ बघा झाली ना, झाली ना. अशा पद्धतीनं या ज्ञानेश्वरीचं वर्गीकरण. कधी सांगतो तुम्हाला, परमार्थ करत असताना आपल्याला त्याचा अर्थ कळला पाहिजे. किती खटाटोप करायला लागू दे, किती बी मोबाईलमध्ये बाकीचं काही हिचकिण्यापेक्षा प्रत्येक ओळीचा अर्थ आणि प्रत्येक श्लोकाचा अर्थ हिचकून वाया व्यर्थ कटाळा घालण्यापेक्षा त्या मोबाईलमध्ये आपण डेटा मारून त्याचा अर्थ आणि संक्षिप्त ज्यावेळी आपण काढू ना, मोठमोठ्यांची कीर्तनं, मोठमोठ्यांची प्रवचनं, वेळ वाया इतर गोष्टीमध्ये जाण्यापेक्षा तो मोबाईल आपण डोक्याला ठेवून जो वाया जाणारा वेळ त्यामध्ये गुंतून आपण निंद्य कर्मामध्ये न जाण्यापेक्षा चांगल्या कर्मामध्ये जाण्याचं असं सार्थक करू, त्यावेळी आपला ध्येय. म्हणून इथे सांगितले, म्हणून ऐके पारता याच परी पाहता तुझं उचित होय आता सोकर्मय. असं सोकर्म ज्यावेळी तू चांगलं करशील ना, त्यावेळी तू तुझ्या मनुष्य जन्माला आलेल्याचं सार्थक करून घेशील. त्यावेळी तुझा परमार्थ आणि संसार परिपूर्ण होईल. म्हणून झालेली सेवा भगवंताच्या चरणावर ठेवून श्री ज्ञानोबा तुकोबाराय